श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। बघा, अधिक महिना आलेला आहे। 17 मे ते 15 जूनपर्यंत अधिक महिना आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची कुठली सेवा करायची आहे, कुलदेवची ओटी कशी भरायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, चला उशीर न करता आपण लवकरात लवकर सांगूया। पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित कळून जाईल। बघा, अधिक महिना आहे आणि अधिक महिना हा पुरुषोत्तम महिना आहे, धुण्याचा महिना आहे। या महिन्याला खूप पुण्य आणि खूप भाग्य लागतं की जेणेकरून की आपल्याकडून आपल्याला ह्या महिन्यामध्ये आपल्याकडून सेवा होईल तेवढं आपल्याला सेवेचा बँक बॅलन्स तयार करायचा आहे। तर आपल्याला सर्वात मेन म्हणजे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असणंही गरजेचं आहे। तर कुलदेवतेची ओटी कशी भरायची आहे अधिक महिन्यामध्ये तर ते मी तुम्हाला सांगत आहे। तर बघा, अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये कुलदेवतेची ओटी भरायची आहे। तर जशी आपण आपल्या आईची ओटी भरतो तशी आपल्याला कुलदेवता ही आपली आईच आहे, त्याप्रमाणे आपल्याला कुलदेवतेची ही ओटी भरायची आहे। पूर्ण याने श्रद्धेने, भक्तीने आणि मनापासून आपण भरलं तर आई आपली कुठलीही गोष्ट स्वीकारत असते, आपली चुका वगैरे माफ करत असते। तसेच आपल्या कुलदेवतेचा आशीर्वादही आपल्यावरती नेहमी असावा यासाठी आपल्याला वर्षातून एकदा तरी कुलदेवतेला गेलंच पाहिजे। तर बघा, आता कुलदेवतेची ओटी भरायची जशी आपण साडी वगैरे तुमची सोय इच्छेने भरायची आहे। तुम्ही साडी घेऊ शकता, पीस घेऊ शकता। साडी घ्यायची आहे, त्याच्यावरती तांदूळ टाकायचे आहे, त्याच्यावरती आपल्याला ओटीचं पूर्ण सामान घ्यायचं आहे। खारीक, वाटी, खोबरं, सुपारी वगैरे सगळं ओटीचं सामान घ्यायचं आहे। थोडी दक्षिणा ठेवायची आहे आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला ते बांगड्या वगैरे, छोटं मंगळसूत्र, आरसा वगैरे अशा गोष्टी असतात, छोट्या तर त्या गोष्टी असतात, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। आणि नंतर तुम्हाला त्यामध्ये बघा, त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे, थोडी दक्षिणा ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये साडी घ्यायची आहे, त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे, त्याच्यावरती तुम्हाला ओटीचं सामान घ्यायचं आहे। खारीक, वाटी, खोबरं, सुपारी, हळकून सगळं ओटीचं सामान घ्यायचं आहे। त्याच्यावरती दक्षिणा ठेवायची 11 रुपये। नंतर बघा, तुम्ही त्यावरती हळदी कुंकूच्या पुड्याही ठेवायच्या आहे आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आहे, नारळावरती गजरा ठेवायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला एक फळ ठेवायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवतेची ओटी भरायची आहे। जे छोटं बांगड्या वगैरे भेटतात बघा, बांगड्या, छोटे मंगळसूत्र, आरसा वगैरे असतं, छोटं असतं, तेही तुम्हाला ओटीचं सामान त्या याच्यामध्ये ठेवायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे। आणि नंतर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण जशी आपण आईची ओटी भरत असतो तशीच आपल्याला कुलदेवतेची ही ओटी भरायची आहे। कुलदेवताचाही आशीर्वाद आपल्यावरती असावा यासाठी आपल्याला कुलदेवतेची ओटी भरायची आणि वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवतेला गेलंच पाहिजे। जिथलं कुठलं तुमचं कुलदैवत आहे तिथलं तुम्ही कुलदेवतेला गेलंच पाहिजे। बघा, नंतर काय करायचं आहे तुम्ही कुलदेवतेची ओटी मंगळवारी, शुक्रवारी, कुठल्याही, उद्या मंगळवार आहे, तुम्ही उद्याही भरू शकता। तर बघा, कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी तुम्हाला कुलदेवतेची ओटी भरायची आहे। सॉरी, उद्या नाही, उद्या सोमवार आहे, परवा मंगळवार आहे। तुम्ही कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी वगैरे ओटी भरू शकता। तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे। आणि जर तुमच्याकडून मंगळवार, शुक्रवारी शक्य नसेल तर तुम्ही ह्या धोंड्याच्या महिन्यात कधीही देवीची ओटी भरू शकता। असं काही नाही की ह्याच टायमिंगला भरायची, फक्त मंगळवार, शुक्रवार हा देवीचा मानला जातो, म्हणून मग शक्य असेल तर मंगळवार, शुक्रवारी नक्की भरा। आणि बघा, नंतर काय करायचं आहे तुम्हाला, आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे। कारण की चंडी महापूजेचं, चंडी यागाचं आपल्याला जे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे, 14 पाठ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे। तुम्ही 14 करा, 7 करा, 5 करा, 3 करा, 1 तरी करा। तुमच्याकडून नाही जरी शक्य झाले 14 तर तुम्ही एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करा। बघा, तुम्ही एका दिवसात 1 अध्याय वाचू शकता, असे करून 13 दिवसात 13 अध्याय वाचू शकता। तर बघा, तुम्ही 13-14 दिवसात तुमचे पूर्ण पाठ होऊन जाईल तुमचा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।